चला तर मुलांनो, आज आपण कोटिकोनावर आधारित एक प्रश्न पाहूया. कोटिकोन म्हणजे काय? ज्या मापांची बेरीज 90 अंश असतात ते एकमेकांचे कोटिकोन म्हणून ओळखले जातात. तर प्रश्न आहे, y - 20 अंश आणि y + 30 अंश हे एकमेकांचे कोटिकोन आहेत. तर प्रत्येक कोनाचे माप काढा. आता आपल्याला माप स्पष्ट दिलेलं नाही आहे, म्हणजे y - 20 आणि y + 30 अंश असे दिलेले आहेत. ते एकमेकांचे कोटिकोन आहेत. म्हणजेच आपल्याला हे माहिती पाहिजे, कोटिकोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. तर पूरक कोनांच्या मापांची बेरीज किती असते? मला नक्की कमेंट करून सांगा. मापांची बेरीज 90 अंश असते. तर पहा, y - 20 अंश हे आपल्याला दिले आहे. हे दोन कोन आहेत आणि y + 30 अंश ह्यांची बेरीज पण हे एकमेकांचे कोटिकोन आहेत, म्हणजेच ह्यांची बेरीज 90 अंश असणार आहे. तर पहा, आपण हे कंसाच्या बाहेर काढूया अगोदर. y - 20 अंश अधिक y + 30 अंश. आता y आणि y यांची बेरीज झाली 2y आणि 30 आणि 20 यांची बेरीज इथे वजा असल्यामुळे वजाबाकी होणार, म्हणजेच वजा अधिक 10 अंश. वजाबाकी होणार आणि चिन्ह अधिक का? तर मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे, त्यामुळे 90 अंश. हा अधिक 10 बरोबर चिन्ह पलीकडे गेल्यावर वजा 10 होणार, म्हणजेच 2y ची किंमत आली आहे आपली 80 अंश. तर y ची किंमत काय येणार आहे? 80 अंश भागिले 2. आता हा 2 इकडे गुणिले असल्यामुळे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन तो भागिले होणार, म्हणजेच y ची किंमत किती आली? तर 40 अंश. ही किंमत बरोबर आली तर आपल्याला कोटिकोनांची बरोबर किंमत काढता येईल. आता पहिला कोन कोणता आहे? y - 20 अंश. मग y च्या ठिकाणी 40 अंश ही किंमत टाकायची आहे. 40 अंश वजा 20 अंश बरोबर 20 अंश. हा आला पहिला कोन. आणि दुसरा कोन किती आहे? y + 30 अंश. तर इथे y ची किंमत टाकूया 40 अधिक 30 अंश. ह्याचं उत्तर आले आपलं 70 अंश. तर पहा, ह्यांचा पडताळा घेण्यासाठी 20 अधिक 70 केलं तर 90 येतात, म्हणजेच आपले कोटिकोन बरोबर आहे. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला